श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 5. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. शंकर भट्टाचे तिरुपतीला आगमन. कणिपाकात तिरुमलदासांची भेट. श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टाचे शनिपीडा निवारण. मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्री मूर्तीत रूपात पाहिले. बाल त्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणात परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली. ध्यानात नंतर अजून काही काळ ती मूर्ती 16 वर्षांचे वय असलेल्या अतिशय सुंदर तरुण यतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बालयतीची दृष्टी अमृतमय होती. त्यांच्या नेत्र हृदयातून हजारो मातांच्या वात्सल्य अनुरागाची जणू वर्षाच होत होती. एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोहोचला. तो कुरूप माणूस त्या बालयतीस म्हणाला, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, आपण साऱ्या विश्वाचे नियंते आहात. तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून 7:30चा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट होत आहेत. ते मी त्यांच्या अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे. करुणासागर प्रभू म्हणाले, अरे शनेश्वरा, तू प्रारब्धाचे कारण आहेस व जीवांना कर्मफलितांचे अनुभव करवून त्यांना कर्मबंधापासून मुक्त करतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देते ते तू बघ. श्रीपाद स्वामींचे आणि शनेश्वरांचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवान मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले. माझा कष्टकाळ पुढे टाकला आहे आणि श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल हे मला कळले. मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो. तिरुपतीच्या रस्त्यावर मला वाटेल तसे चालत होतो. मन चंचल होते. एक न्हावी मला बळजबरीने थांबवून गरजला, तू 20 वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुबैया आहेस ना? तुझे आईबाप काळजी करीत आहेत. तुझी भार्या रजस्वाला झाली आहे. ती वयात आली आहे. त्यामुळे तू तिचा स्वीकार कर आणि मुलाबाळांसही सुखी राहा. नंतर मी स्पष्ट केले, अहो, मी शंकर भट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे. मी दत्तभक्त आहे. श्री दत्त प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत असे ऐकून कुरुगड्डीला प्रयाण आरंभिले आहे. परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तो सुबैया न्हावी नाही. परंतु त्यांनी माझ्या शब्दांकडे लक्ष दिले नाही. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. सर्वजण मला दोष देत होते. मला सुबैयाच्या घरी नेण्यात आले. सुबैयाचे वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत. नैतिकतेचे धडे शिकवू लागले की मी त्यांना सोडून जाऊ नये आणि रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महा अपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, सुबैया दाढी आणि मिशांमुळे ओंगळ झाला आहे आणि त्याचे शौर्य कर्म केल्यास पूर्वीची कळा येईल. मी सुबैया नाही अशी अनेकदा तक्रार करूनही त्यांनी ऐकले नाही. बळजबरीने त्यांनी माझे एक शौर्य कर्म केले. गुळगुळीत गुंडू केला. दाढी मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवीत सुद्धा काढून टाकली. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका मांत्रिकाला बोलवण्यात आले. त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याचे भयंकर कटाक्ष माझ्या हृदयाला बोचले आणि तीव्र वेदना झाल्या. माझ्या हात, पाय, डोक्यावर धारदार सुरीने वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. घर सोडल्यानंतर सुबैयाला ब्राह्मण भूताने पछाडले. त्या कारणाने हा जानवे घालून मंत्र बरबळतो असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीत असलेला ब्राह्मण समाज सुद्धा गप्प राहिला. हा नगरात असलेला वाटसरू सुबैयाच आहे. त्याला एका ब्रह्मराक्षसाने बांधले आहे असेच ते समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडे नेले गेले.
मी कन्नड देशीय स्मार्त ब्राह्मण आहे. भारद्वाज गोत्राचा आहे. नमक चमक मला येते. मी दररोज संध्यावंदन पण करतो, असे मी त्यांना सांगितले. त्या ब्राह्मणांचा माझ्यावर विश्वासच नव्हता. सुबैयास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे. त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे, असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले. घावाने झालेल्या त्रासाने मी बेशुद्ध झालो. माझे रुदन केवळ अरण्य रुदनासारखेच झाले होते. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे, असे मला समजले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये सामावून गेला. माझ्याशी तदाकार झाला. 7.5च्या प्रभावाने माझे नशीब कोलांट्या उड्या मारत आहे आणि 7.5 वर्ष माझा अत्यंत कष्टकाळ आहे आणि श्रीपाद श्री वल्लभच माझे रक्षण करतील, असे मला सुचले. तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करीत होतो. श्रीचरणांचे नामस्मरण केल्यामुळे माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. मांत्रिक मात्र कोंबड्या बकऱ्यांचे बळी देत विचित्र विचित्र पूजा करीत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सुबैयाला ब्राह्मण भूताने बाधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे, असे मांत्रिकाने सांगितले. मला बळजबरीने मांस भक्षण सुद्धा ग्रहण करावयास लावतील, याची मला चिंता वाटत होती. पण श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला. त्याचे मनाला बरे वाटले. 3 दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या. त्या स्थितीत सुद्धा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकवल्यामुळे 4थ्या दिवसापासून वेदना नष्ट झाल्या. ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करीत होते. भूतवैद्य मधून मधून माझ्या शरीरावर चापकाचे फटके मारत होता. श्री वल्लभ शरणम शरणम अशा दीनतेने हाक मारीत मी रडत होतो. श्री दत्ताची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरकबाधा कशी होते, याचे मला आश्चर्य वाटत होते. तेवढ्यात एक चमत्कार घडला. माझ्या शरीरावर चापकाचे फटके मारूनही मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही. या उलट मांत्रिकच त्रासाने गडाबडा लोळू लागला. तो मला मारत होता, पण त्याच्या माराचा त्याला त्रास होत होता. हे कसे घडले हे त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. मी मात्र ही श्रींचीच दिव्य लीला आहे, असे समजून हसलो. मी पथ्याचे जेवण जेवत होतो, परंतु ते अतिशय रुचकर होते. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासारखे भासत होते. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्रपूजा वगैरे करून वेळ घालवित होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून दुसऱ्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या दिवशी त्याच्या घरात अग्नी प्रज्वलित करण्यात आला नव्हता, तरी सुद्धा सगळ्यांच्या देखत अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच ते भस्मसात झाले. 6व्या दिवशी तो निस्तेज चेहऱ्याने सुबैयाच्या घरी घेऊन आला. सुबैयाला लागलेले ब्राह्मण भूत मांत्रिक होते. उपचार सुरू केल्याने त्याने त्याच्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले. तसेच वेताळ वगैरे अनेक क्षुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी मोठी धनराशी लागेल. मंत्रतंत्राचा काहीच उपयोग होत नव्हता आणि मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता, हे मला माहीत होते. विधिविधान मानून मान खाली घालून सुबैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो, याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते, उलगडत नव्हते. माझे काळीज करवतीने कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सुबैयाच्या आईवडिलांना सांगितले, माझे मायबाप, तुमच्या सर्व स्थावर व जंगम संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. मी तुम्हाला माझ्या आईवडिलांसारखेच मानतो. तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सुबैयाचे आईवडील आनंदित झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परस्त्री माते समान असते, म्हणून नैतिक अधपतनापासून माझी रक्षा करावी, अशी मी श्रीपादांना मनोप्रार्थना केली. येणाऱ्या संकटापासून माझे रक्षण करावे, अशी प्रार्थना मी श्रीपादांना करीत होतो. माझा इलाज सुरू झाल्यावर 7व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुबैयाच्या पत्नीला म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खराखुरा सुबैयाच आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली,
मी 2 वर्षाची असताना लग्न झाले. आता माझे वय 22 वर्ष आहे. आपण माझे पती आहात किंवा नाही ते परमेश्वरालाच माहीत, दुसऱ्या कोणालाही माहीत नाही. नूतन यौवनात पदार्पण केलेला कोणताही पुरुष आपल्या पत्नीला पाहून स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असून सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही. आपण स्पर्श सुद्धा केला नाही. हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे. तुमच्याविषयी माझे कोणतेच मत नाही. मी माझ्या घराच्या कुळाचाराला अनुसरून सदाचारी जीवन कंठायचे ठरवले आहे. आपण माझे पती असल्यास तुमच्या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा घरून पळून जाऊन 20 वर्ष झाली. माझा विवाह बालपणातच झाला, तो मला नकळतच. या कारणासह तुम्ही मला आपली पत्नी स्वीकार करू शकता. मी तुमच्या पावलांचे अनुसरण करीन. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्री वल्लभ कोण? ते सद्गुरू असल्यास ह्या जटिल समस्येचे धर्मसंपत्तीपूर्वक निवारण करावे अशी मी त्यांना प्रार्थना करेन. तिचे वक्तव्य मला योग्य असल्यासारखे वाटले. त्यावर मी म्हणालो, श्रीपाद श्री वल्लभ साक्षात दत्तप्रभू आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरवपुरात आहेत. आपल्या कल्पनेस अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्री वल्लभांना सद्गुरू या रूपाने आहेत असे सिद्ध करतात. छान, तू सुद्धा श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण कर. तुला तुझ्या कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना स्वीकारार्ह असे उत्तर मिळेल. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक चांडाळ जंगम शैवपंथीय आला. त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. त्या परिसरातील सर्व जणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेला सर्वांना तो भूत, वर्तमान व भविष्याची माहिती सांगत होता. त्यांच्या जवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे. त्याच्या विनंतीला मान देऊन तो सुबैयाच्या आईवडिलांच्या घरी आला. त्याने माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन मला त्या खाली टाकण्यास सांगितले. त्यानंतर काही आकडेमोड करून त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने असे वाचण्यास सुरुवात केली. प्रश्न केलेला माणूस शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्राचे लिखाण हा करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कुंदुकूर ह्या गावच्या थोड्याच दूर असलेल्या मोगलीचरला या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला. भावाच्या अनुपस्थित पूजा व इतर विधी हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि त्याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत. ही अत्यंत आक्षेपार्ह बाब होती. त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विशिष्ट अशी अट ठेवली. त्याचा मित्र जिंकल्यास ह्याने ठरवलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस ह्याला द्यावे असे ठरली. या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून खेळण्यास सुरुवात केली. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेल्या दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. भांडळ मोठ्या माणसापर्यंत गेले. कुहातील सुज्ञ लोक एकत्रित जमले. पवित्र अशा प्रत्यक्ष दत्त प्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले हा अक्षम्य गुन्हा आहे असे त्यांनी ठरविले. परस्त्रीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल शंकर भट्ट याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे. तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीला पणाला लावलेल्या ह्याच्या मित्राला नपुसंकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे. असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकर भट्टाने त्यांच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे ह्या जन्मी देवभक्ती असलेली व्यक्ती म्हणून त्यांचा जन्म प्राप्त झाला. त्यांचा मित्र सुब्बय्या या नावाने शौर्यकर्म करणाऱ्यांच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला. सुब्बय्याची पत्नी निष्पाप आहे.
तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सुब्बय्याची मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्बय्या परत येईल. त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल. शंकर भट्टाला असलेली 7.5 श्रीपाद श्री वल्लभांच्या अनुग्रहाने त्याला वर नमूद केलेले त्रास सहन केल्यावर 7.5 दिवसातच संपून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्याकडून कठीणातील कठीण शिक्षेस प्राप्त होतात. सुब्बय्याच्या मन चंचलतेच्या परिहारास्तव शंकर भट्टाच्या पुण्यातील थोडा भाग चित्रगुप्ताने सुब्बय्याच्या खात्यात स्थानांतरित केला आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करीत असतो. या सत्याची जाणीव ठेवून जीवाने सदैव सत्कर्मच करावे, दुष्कर्म कधीही करू नये. त्रिपूर देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थानाकडून श्री पीठिकापुरात श्री प्रभूंची जन्मपत्रिका पोचवेल. श्री वल्लभांचा अवतार गुप्त झाल्यानंतर काही शतकांनी हे घडेल. त्या अगोदर श्रीपादांच्या दिव्य लीला विलासाचे वर्णन करणारे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत प्रकाशित होईल. श्री वल्लभांच्या करुणेचे वर्णन मी कसे करावे. दुसऱ्याच दिवशी सुब्बय्या स्वगृहास परत आला. त्यांच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थचलित झाला होता. सुब्बय्याच्या पत्नीस मी माझी बहीण मानली. सुब्बय्याच्या मात्यापित्यांची परवानगी घेऊन मी चित्तूर प्रांतातील कणिपाक ग्रामास पोहोचलो. कणिपाक हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे. या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ, श्री मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ आणि श्री वरद सिद्धिविनायकाचे देऊळ आहे. मी वरद सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन बाहेर पडलो. तेथे एक उंच कुत्रे उभे होते. मला भीती वाटून मी वरद सिद्धिविनायकाच्या देवळात परत गेलो. थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर अजून एक तेवढ्याच उंचीचा कुत्रा होता. आज ह्या कुत्र्यांकडून चावले जाणे हे निश्चित, अशी मला भीती वाटली. परत वरद सिद्धिविनायकाच्या मंदिरात प्रवेशलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले. बाबा, तू घटकेला बाहेर जाऊन परत मंदिरात येतो आहेस, याचे कारण काय, असे त्याने मला विचारले. मी माझ्या भीतीविषयी सांगितले. त्यावर तो पुजारी म्हणाला, ते निष्कारण कोणालाही इजा करत नाहीत. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्री वल्लभ या नामाने श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे, असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही, तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही. तो त्यांच्या कुत्र्यांना पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून ते कुत्र्यांना देतो. ते गाठोडे घेऊन ते त्यांच्या मालकाला देतात. तू 2च कुत्रे पाहिले आहेस. एकूण 4 कुत्रे एकत्र आल्यावरच मी प्रसाद देतो. इतर 2 कुत्रे आले का ते पाहू. आम्ही बाहेर येईपर्यंत तिथे 4 कुत्रे होते. ते 4ही कुत्रे माझ्या 4ही बाजूंनी आले आणि त्यांनी मला घेरले. पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा, तुला शुभकारच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्री वल्लभांच्या निर्देशनानेच घडत असते, असे मला जाणवले. सुब्बय्याच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ धर्म भेद करू नये, असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो. शंकर भट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद. मी त्या पुजाऱ्याच्या सूचनेनुसार त्या धोब्याच्या घरी गेलो. तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला आणि त्याने मला त्या पलंगावर आदराने बसविले. ब्राह्मण जन्माचा माझा बराचसा अहंकार अगोदरच गेला होता. श्रीपाद श्री वल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते. वरद सिद्धिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदास म्हणवल्या जाणाऱ्या त्या धोब्याने दिला. श्रीपाद श्री वल्लभांचा प्रसाद म्हणून मी तो स्वीकारला. आई विल्लीचे गणपतीच श्रीपाद श्री वल्लभ म्हणून अवतरले. तिरुमलदासाने बोलण्यास प्रारंभ केला. बाबा, आजचा दिवस शुभ आहे. आपल्या दर्शनाचे सद्भाग्य मला लाभले. मी माझ्याकडे कधी याल. मालद्रीपूर आणि श्री पीठिकापूर
येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहतो आहे. बाबा शंकर भट्टा, वरद सिद्धिविनायकाचा प्रसाद घेतलायस? तू आजच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रामृत लिखाणाचा श्री गणेशा कर. तुला श्री वल्लभांचा पुरापुरात लाभेल. मी पूर्वजन्मी एक थोर वेदपंडित होतो. मी अत्यंत कृपण होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंतीस जगताना पाहिले. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला. त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग केला होता त्यास अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्व पुण्याईनेच गर्तपुरी गुंटूर मंडळातील पलनाड प्रांतातील माल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच माल्याद्रीपूर कालांतराने मल्लिदी या नावाने ओळखले जाऊ लागले. या ग्रामात मल्लादी नावाची 2 घराणी होती. मल्लादी बापन्ना वधानी या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते. मल्लादी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत्रिक होते. श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा याचा विवाह बाप्पन्ना वधानी यांच्याबरोबर केला. दोघेही मेवणे महापंडित होते. गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या आईविल्ली या ग्रामात झालेल्या सुवर्ण गणपती महायोगास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करेल आणि आपले स्वर्णकांतियुग स्वरूपाचे दर्शन होईल असे काही विद्वानांचे मत होते. त्या महायज्ञाचे प्रथमाचार्य असलेल्या त्या 2 महापंडितांनी शपथ घेतली की वेदसंहितेनुसार सर्व विधींचे काटेकोरपणे व्यवस्थापन होईल आणि त्यांच्या डोळ्यादेखत ते श्री महागणपतीला प्रकट करतील. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीने गणपतीचे दर्शन दिले. शेवटची आहुती आपल्या सोंडेत स्वीकारली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने व सद्गुणी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ रूपाने थोड्याच काळात अवतार घेईन असे सुद्धा जाहीर केले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत 3 नास्तिक होते. दिसले ते सगळेच इंद्रजाल होते, महेंद्रजाल होते आणि यज्ञ समाप्तीच्या वेळी गणपती अजिबात साकारला नव्हता. जर ते सत्य असेल तर गणपतीने त्यांना पुन्हा एकदा पुरावा द्यावा असा त्यांनी वाद घातला. कणिपाक विनायकाचा महिमा. होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. नंतर ते महागणपती रूप बोलू लागले. मूर्खांनो, त्रिपुरासुराच्या वधाच्या आधी शिवाने बली चक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने पृथ्वीचा भार घेण्यापूर्वी आदिशेषाने सर्व सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी जगावर विजय साधण्याच्या निमित्ताने मनन्मथाने याच प्रकारे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभीष्ट प्राप्त केले आहे. सगळ्या शक्तींचे मीच भांडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. दिव्य शक्ती व राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहेत. सर्व विघ्नहर्ता मीच, सर्व विघ्न करता सुद्धा मीच. दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रा तोच. विष्णू रूपात ब्रह्मरुद्र रूप विलीन झाले तेच दत्तरूप होय. धर्मशास्त्रा रूपात गणपती षण्मुख रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात हे जाण. श्रीपाद श्री वल्लभ रूपात महागणपती असल्याचे सुचविण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचा अवतार झाला. त्यांच्यामध्ये सुब्रमण्याचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्र तत्वामुळे ते रूप समस्त धर्म व सत्कर्मांचे आदी आणि मूळ असे समजले जातील. हा येणारा अवतार माता पित्यांच्या संयोगानेच फळ नसेल, ज्योती स्वरूपच मानवकृतीचे रूप घेईल. मी तुम्हाला शपथ देतो आहे, सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे तुमच्यापैकी एक जण म्हणाला, त्यामुळे तो आंधळा जन्मेल.
दुसऱ्याने सत्य स्वरूपाची प्रशंसा करणारे भाष्य न करता टिंगल केल्यामुळे तो मुका जन्मेल. एवढ्या सत्यवादी भक्तांनी सांगितलेल्या सत्याकडे कानाडोळा केल्याने तिसरा बहिरा जन्मेल. तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल आणि स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुमचे पापक्षालन होईल. बाबा ते तिघेही या कणिपाकमध्ये भावंडाच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तींना दूषण दिल्यास व त्रिमूर्ती स्वरूप दत्तांस दूषण दिले असता अगणित आपत्ती कोसळतात. ह्या 3 भावांनी एका कणी इतकी जमीन घेऊन मशागत करायला सुरुवात केली. त्या शेतात एक विहीर होती. मोटेच्या साहाय्याने ते पाणी शेंदीत असत. एके वर्षी खूप दुष्काळ पडला. जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली. एके दिवशी विहिरीत असलेले सारे पाणी संपले. फावडा लागून रक्ताचा फवार वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणी सुद्धा विहिरीत यथाविध भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाच्या बहिऱ्याचा दोष केला. तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्राव आरंभ झाला. त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषी बापन्नावधानी आणि त्यांचा मेहुणा श्रीवारवधानी या ग्रामास आले होते. वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले, महाभूमीमधून मी या लोकात आलो. मी पृथ्वी तत्वावर अवतार घेतला आहे. ह्या तत्वात कालांतराने अनेक बदल होतील. जलतत्वात, अग्नितत्वात, आकाश तत्वात माझे अवतरण झालेलेच आहे आणि आईना विल्लीमध्ये केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले. भविष्यातील कर्तव्याचा मी तुम्हाला आदेश देतो आहे. श्रीशैल्यामध्ये मी कळा कमी आहेत. सूर्यमंडलातील तेजाचा तुम्ही येथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये, काशीमध्ये, बद्रीमध्ये, केदारमध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतरणाचा समय परिपक्व होत आहे. श्रीधरा, तुझे आडनाव मी श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपप्पा या आडनावाने ओळखले जातील. रजक असलेला तिरुमलदास शंकर भट्टांना म्हणाला, बाबा शंकरा, बापन्नावधानी पिटिकापुरास स्थलांतरित झाले. मी श्रीपाद श्री वल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचे नाव रविदास आहे. तो कुरावपुरात राहत आहे आणि श्रीपादांची यथामतीने सेवा करतो असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार कणिपाकामध्ये दुसरी पत्नी आणि मुलाबरोबर माझ्या कुटुंबाच्या व्यवसायाला अनुसरून राहत आहे. तू पिटिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. व्यंकटप्पया श्रेष्ठी नावाच्या उच्चकुलीन वैश्यास भेटशील. तेव्हा अनेक महत्त्वाच्या विषयांबद्दल तुला माहिती मिळेल. श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटप्पा श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारित असत. श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. वत्सवाई नरसिंहवर्मांना सुद्धा भेट. त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशीर्वाद मिळेल. तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही. ही श्रीचरणांची आज्ञा आहे. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.